आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपला जो घटक आहे तो वेन आकृती। तर या वेन आकृती विषयी आज आपण माहिती बघणार आहोत। तर इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये वेन आकृतीवर आपल्याला जे कुटप्रश्न असतात आणि ह्या कुटप्रश्नावर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात। त्याच्यासाठी आपल्याला जो भारांश हा 16% भारांश आहे। म्हणजे निश्चितच हे जे प्रकरण आहे हे आपल्या 5वी साठी खूप महत्त्वपूर्ण आहे। तर यामध्ये जे आपण बघतोय की आपल्याला जे काही वेन आकृतीचे प्रकार आहे तर ते प्रकाराचा आधी आपण समजून घेऊ। यामध्ये बघा, या उपघटकातील प्रश्नात एकमेकांमध्ये गुंतलेल्या भौमितिक आकृत्या आपण बघतोय की त्यामध्ये वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, आयत असेल, म्हणजे ह्या आकृत्या असतात आणि ह्या आकृत्या एकात एक असतात। यातील प्रत्येक भागात अंक असतात किंवा काही मध्ये कधी कधी अक्षर दिलेले असतात, तर काही मध्ये संख्या दर्शवलेल्या असतात। आणि ह्या भागावर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात आणि या भागांचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्याची उत्तरे आपण शोधायची असतात। बघा, म्हणजे वेन आकृतीमध्ये एकात एक 3 आकृत्या असतात। मग त्यामध्ये त्रिकोण असतो, चौकोन असतो, वर्तुळ असतं आणि त्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न हे समाविष्ट असतात। आणि यामध्ये साधारणतः या प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर किमान 2 प्रश्न असतात। उपलब्ध माहितीचे विविध वस्तू गटांचे विविध वर्गांचे एकमेकाशी संबंध योग्य रीतीने प्रस्थापित करून केलेले प्रातिनिधिक आकृती स्वरूप असा वेन आकृतीचा अर्थ घेता येतो। वेन आकृती म्हणजे काय लक्षात ठेवा मुलांनो। बघा, आपण म्हणतो वेन आकृती, पण वेन आकृती म्हणजे काय? तर जी उपलब्ध माहिती आहे त्यामध्ये विविध वस्तू असतील, त्या वस्तूंचे गट, विविध वर्गांचे एकमेकाशी संबंध योग्य रीतीने प्रस्थापित करून केलेले प्रातिनिधिक आकृती स्वरूप असा वेन आकृतीचा आपल्याला अर्थ घेता येतो। मग त्यामध्ये विविध प्रकार आहेत, आपण ते प्रकारांचाही अभ्यास करणार आहोत। आता उपयुक्त टिपा बघा, यासाठी वेन आकृतीसाठी आपण उपयुक्त ज्या टिपा आहे त्या महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे। जी आपली आकृती आहे त्या आकृतीचे सूक्ष्म निरीक्षण करावे। कधी कधी काय होतं, आपण नुसतं सोपं आहे म्हणून आपण लक्षपूर्वक न बघता आपण काय करतो, उत्तर पूर्ण प्रश्न न वाचताच आपण काय करतो, त्याला टिक मार्क करून टाकतो। तर तसं न करता सूक्ष्म आपल्याला काय माहिती दिलेली आहे, कोणते कोणते घटक त्यामध्ये आहे, कशावर आधारित प्रश्न आहे, ते आपण लक्षपूर्वक त्याचं निरीक्षण केलं पाहिजे। त्यानंतर दुसरी उपयुक्त टिप आहे, प्रश्नात दिलेल्या अटी व्यवस्थित वाचाव्यात। म्हणजे प्रश्न कोणत्या धर्तीवर आधारित आहे आणि कशावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, त्या ज्या अटी असतील, नियम असतील, काही किंवा सूचना असतील त्या आपण व्यवस्थित वाचल्या पाहिजेत। आणि तिसरा उपयुक्त टिप आहे, संबंधित आकृत्या शक्य झाल्यास बोटाने झाकून निरीक्षण करावे। म्हणजे कधी कधी आपल्याला नेमकं काय विचारलेलं आहे, आपण समजा आपल्याला काही संख्या त्यामध्ये दिसत नाही किंवा काही आपल्याला लक्षात येत नाही, अशा वेळेस जो भाग आपल्याला विचारलेला आहे तो भाग फक्त उघडा ठेवायचा, बाकीचा भाग आपण हाताने आपल्या बोटाने दाबून धरायचा आणि असं जर निरीक्षण केलं तर आपल्याला वेन आकृतीवरील प्रश्न सोडवण्यास कोणतीही चूक होणार नाही आणि आपल्याला आपले जे काही प्रश्न असतील ते निश्चितच आपले 100% बरोबर येतील। परीक्षेत विविध गटांचा संबंध लावून तो आकृतीच्या स्वरूपातून व्यक्त करण्याची उमेदवाराची क्षमता तपासण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारलेले जातात। म्हणजे बघा,
परीक्षेमध्ये विविध गटांचा संबंध म्हणजे जे काही वेगवेगळे प्रकारचे गट आहेत त्या गटावर आधारित वेन आकृतीच्या स्वरूपातून व्यक्त करण्याची उमेदवाराची क्षमता स्कॉलरशिप खरोखरच आपण बघतोय की स्कॉलरशिप म्हणजे तो त्याच्यात स्कॉलर आहे की नाही हे तपासण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारले जातात। यामध्ये आपण काही प्रश्न प्रकारांचा अभ्यास करणार आहोत। आता बघा वेन आकृतीचे साधारणतः 8 प्रकार आहेत। तर ह्या 8 प्रकारावर आधारित आपण या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत। मग आजची तासिका असेल उद्याची तासिका असेल तर आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत। प्रकार पहिला आहे बघा आता समजा तुम्हाला विविध एकमेकांशी संबंध नसणाऱ्या बाबींचा संच दिलेला आहे आणि तर बघा यामध्ये आपल्याला एकच स्क्रीन घ्यायची। हा बघा थोडं मोठं केलं असतं असं काही तांत्रिक बाबीमुळे आपलं थोडस थांबलं होतं। तर बघा आपण वेन आकृती आहे तर या वेन आकृतीचे आपण प्रकार बघणार आहोत। तर कोणते प्रकार आहे तुम्हाला सांगितलंय की यामध्ये साधारणतः 8 प्रकार आहे। समजा पहिला प्रकार आहे बघा समजा तुम्हाला विविध एकमेकाशी संबंध नसणाऱ्या बाबींचा संच दिला आहे। बघा पहिला प्रकार अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा असतो। यामध्ये काय असतं की विविध बाबी ज्यांचा कोणत्याही प्रकारचा एकमेकाशी संबंध नाही, उदाहरणार्थ वाहन, रेल्वे, टेबल, खुर्ची असा संबंध आहे। किंवा आपण बघतोय की समजा ज्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, विद्यार्थी, कारागीर,
किंवा शेतकरी मजूर, म्हणजे यो जो संबंध वेगवेगळा असतो, तर अशा प्रकारचा प्रश्न या वेन आकृतीमध्ये असतात. मग आपल्याला विचारलं जातं की वाहन, रेल्वे, टेबल, खुर्ची हा संच आपण कोणत्या प्रकारे दर्शविला जातो? तर मग आपल्याला बघा, हे सेपरेट आहे, चारही स्वतंत्र आहे. वाहन, रेल्वे, टेबल, खुर्ची हा ह्याच्यावर आधारित हा पहिला प्रकार झाला विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या पहिल्या प्रकारावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. आता यानंतर आपण बघतोय प्रकार दुसरा. बघा, प्रकार दुसरा आहे तीन बाबी, म्हणजे तीन विविध बाबी एकमेकाशी संबंधित असतील, त्याच वेळी त्यातील कोणत्याही दोन बाबी एकमेकाशी एकत्रितपणे संबंध असतील व त्याच प्रमाणे त्या स्वतंत्रपणे आपले वेगळे अस्तित्वही दर्शवत असतील, तेव्हा त्या बाबी खालील आकृतीच्या स्वरूपात आपल्याला व्यक्त करता येतील. बघा, आता यामध्ये काय दिलेलं आहे, तीन सर्कल दिलेले आहे आपल्याला, व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. बघा, तीन सर्कल दिसतात तुम्हाला, आणि इथं या तीन सर्कल मध्ये पदवीधर, बेरोजगार आणि पुरुष. तर समजा यामध्ये आपण अशी माहिती दाखवली जाते की हा पदवीधरांचा सर्कल आहे, हा बेरोजगारांचा सर्कल आहे, हा पुरुषांचा सर्कल आहे. मग या पुरुषांमध्ये काही पदवीधर सुद्धा येतील. हे पुरुष समजा, बघा हे पुरुष आहे, या पुरुषांमध्ये काही पदवीधर आहे, तर काही कसे आहे, बेरोजगार सुद्धा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय येते, ह्या प्रकारची प्रश्न आपण परीक्षेमध्ये येतात. दुसरा प्रकार परत एकदा बघून घ्या, अतिशय महत्वाचा आहे. विविध बाबी एकमेकाशी संबंधित असतील, तीन बाबी. पहिला आपण पहिल्या प्रकारात पाहिलं की त्या चारही बाबी वेगवेगळ्या असतात, भिन्न भिन्न असतात, त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो, म्हणजे सेपरेट स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या, ज्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. मग उदाहरणार्थ शेतकरी, टेबल किंवा त्याच्यानंतर झाडे, मंदिर, म्हणजे कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. अशा वेळेस पहिल्या प्रकारावर आधारित आपल्याला प्रश्न असतात. दुसरा प्रकार बघा, दुसऱ्या प्रकारावर तीन विविध बाबी एकमेकाशी संबंधित असतील, त्यावेळेस अशा पद्धतीची आकृती आपण दाखवू शकतो, पदवीधर, बेरोजगार आणि पुरुष. यानंतर आपण पुढील प्रकाराकडे जाऊया. बघा, जेव्हा प्रकार नंबर 3 आहे, जेव्हा दोन बाबी या तिसऱ्या वर्गाचा भाग असतात किंवा तीन घटकांपैकी दोन घटक ही मोठ्या व्यक्तीच्या घटकाशी संबंधित असतात, तेव्हा खालील उदाहरण देता येईल. बघा, हा प्रकार खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. हे आपण तुम्हाला याच्यावर आधारित विविध प्रश्न सुद्धा येतात, आणि आपण कोणालाही, म्हणजे हा सोप्या प्रकारातला प्रश्न आहे. स्कॉलरशिपला सुद्धा आपल्याला आपण बघतोय की तीन प्रकारचे प्रश्न असतात. पहिला प्रकार असतो हा सोपे प्रश्न, दुसराची मध्यम काठिण्य पातळी असणारे प्रश्न, आणि तिसरा असतो उच्च काठिण्य पातळी असणारे प्रश्न. तर त्यामध्ये आपण हा जो प्रकार आहे, तिसरा प्रकार, हा सोपे प्रश्न, म्हणजे यामध्ये कोणतेही आपल्याला फार काही कष्ट घ्यावे लागत नाही, नुसतं निरीक्षण केलं तरी आपल्याला समजतं. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, चालू तुम्ही वहीमध्ये नोट्स काढून ठेवा. आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कोणते प्रश्न कोणत्या प्रकारात येतो हे आपल्याला समजलं पाहिजे. पहिला प्रकार पाहिला आपण, त्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणाशी संबंध नसतो. दुसरा प्रकार पाहिला की तिन्ही जे घटक आहे त्या एकमेकाशी संबंधित असतात, तिन्ही घटक एकमेकाशी संबंधित असतात.
आणि तिसरा प्रकार अतिशय सोपा आहे. दोन बाबी या तिसऱ्या वर्गाचा भाग असतात. बघा, दोन बाबी, ह्या दोन बाबी, बघा, या दोन बाबी या तिसऱ्या वर्गाचा भाग आहे. मग बघा आता इथं उदाहरणार्थ गुलाब, जास्वंद आणि फूल. काय नाव दिले? गुलाब, जास्वंद आणि फूल. आपण बघतोय की ही जे आहे, तर याच्यामध्ये काय आहे, हे याच्यामध्ये आपल्याला दाखवते बघा, याला आपण काय म्हणू शकतो? मग या समजा याला आपण फूल, हे काय आहे? फूल. आणि या फुलांच्या प्रकारामध्ये आपण बघतो की गुलाब आणि जास्वंद, गुलाब आणि जास्वंद. बघा, आपल्याला हा जो पहिला आहे या फुल आणि फुलामध्ये काय होतं, आपल्याला हे दोन घटक आपल्याला दाखवता येतात. बघा, नीट निरीक्षण करा. फुल आहे आणि या फुलामध्ये कोणते दोन प्रकारचे फुलं आहेत? गुलाब आणि जास्वंद. तिसरा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आलं, सोपा प्रकार असतो, याच्यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न असतात. यानंतर आपण चौथ्या प्रकाराकडे जाऊया. बघा, चौथा प्रकार आहे जेव्हा दोन घटक काही प्रमाणात परस्परांशी संबंधित असतील. म्हणजे दोन घटक काही प्रकारचे परस्परांशी संबंधित असतात, तर ती दोन्ही घटक एका मोठ्या वर्गात पूर्णपणे समाविष्ट होतात, नाही का? पूर्णपणे समाविष्ट होतात. अशा वेळेस मोठ्या वर्गाचा भाग असतील तेव्हा ते खालील आकृतीने दर्शविता येतात. बघा, यामध्ये दोन घटक, हे दोन घटक काय होतात? जेव्हा मोठा जो घटक आहे त्याच्याशी संबंधित असतात. आणि मग हे घटक आपल्याला या आकृतीद्वारे, बघा, मध्ये दोन सर्कल आहे एकमेकात आणि बाहेर मोठा सर्कल आहे. मग पुरुष, विदुर आणि पिता, तर हे प्रकार आपल्याला यामध्ये दर्शवता येतात. याच्यासारखे जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला यामध्ये आपल्याला दर्शवता येतात. आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. प्रकार आपण पुढचा बघूया. प्रकार पाचवा प्रकार आहे, बघा, जेव्हा दोन वर्ग एकमेकाशी संबंधित असतात, म्हणजे काही प्रमाणात दोन वर्ग हे एकमेकाशी संबंधित असतात आणि तिसरा पूर्णपणे अलिप्त किंवा वेगळा असतो, त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही, कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. मग अशा वेळेस ह्या आकृतीचा आपण विचार करावा लागतो. ही आकृती आपल्याला उपयुक्त ठरते. बघा, याच्यामध्ये उदाहरणार्थ कलाकार, खेळाडू आणि झाड, तर अशा प्रकारचे आहे. मग यामध्ये आपण, तुम्ही विचार करा बरं, कोणतं कुठे येईल? तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. नोट्स काढायच्या, मी सांगितलं तुम्ही काय केलं पाहिजे? नोट्स काढलं पाहिजे. नुसतं आपण जर ऐकण्याच्या भूमिकेत राहिलो तर आपण फक्त एवढ्याच तासापुरतं ऐकू आणि आपण विसरून जाऊ. तर कुठेतरी लिहून ठेवलं तर निश्चितच आपण ते पुन्हा पुन्हा तो घटक जर पाहिला तर आपल्याला 100 नाही 101% तो घटक आपल्या कायमचा स्मरणात राहील. बघा, कलाकार
खेळाडू आणि झाड. पाचवा प्रकार तुम्हाला सांगितलंय की दोन वर्ग एकमेकाशी संबंधित असतात, दोन घटक एकमेकाशी संबंधित असतात, परंतु तिसरा घटक पूर्णपणे हा वेगळा असतो. तिसऱ्याचा पहिल्या दोनांशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यावेळेस असे प्रश्न, हे प्रश्न प्रकार पाचव्यामध्ये येतात. बघा मग, कलाकार, खेळाडू आणि झाड. कलाकार, खेळाडू आणि झाड. आता बघा इथं आपण कलाकार आणि खेळाडू हे दोन घटक एकमेकांशी काही प्रमाणात संबंधित आहे. बघा, कलाकार आणि खेळाडू कलाकार आणि खेळाडू जे काय संबंधित आहे. तर परंतु झाड आणि यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. कोणत्याही प्रकारचं त्यांचं एकमेकाशी नाही का. बघा, तिसरा पूर्णपणे अलिप्त आणि कसा आहे, वेगळा आहे. तिसरा पूर्ण अलिप्त आहे, वेगळा आहे. परंतु हे दोन घटक कलाकार आणि खेळाडू हे काय आहे, एकमेकाशी काही प्रमाणात संबंधित असतात. अशा वेळेस प्रकार पाचवा. आपण वेन आकृती बघतो, परंतु आपण कधी एवढा सूक्ष्म विचार केला नाही विद्यार्थी मित्रांनो, की फक्त आपण वेन आकृतीवरचे प्रश्न सोडवतो, संख्या बघतो त्याच्यावर प्रश्न सोडवतो, किंवा एखाद्या वेळेस असा प्रश्न आला का आपण सोडवतो. परंतु त्याच्यामध्ये जे काही प्रकार आहे, उपप्रकार आहे, ते जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. बघा, म्हणजे हा पाचवा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला असेल. दोन वर्ग एकमेकाशी संबंधित आहे आणि तिसरा पूर्ण वेगळा आहे. त्यावेळेस अशा पद्धतीच्या आकृतीचा आपण उपयोग केला पाहिजे. याच्यावर आधारित आपण पुढे प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण कोणते प्रश्न कोणत्या प्रकारातला आहे. आता पुढचा प्रकार बघूया आपण. बघा, प्रकार सहावा. बघा, 5 प्रकार झालेले आहे. आपण आता वेन आकृतीमध्ये उपप्रकारातील 6वा प्रकार आपण बघणार आहोत. 6वा प्रकार तो सुद्धा बघा, त्याच्यामध्ये ही व्याख्या ही तुम्ही लिहून घ्या. जेव्हा एक वर्ग पूर्णपणे दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो. बघा, इथं 5वा प्रकार वेगळा होता आणि 6वा वेगळा आहे. 5वा आणि आपण 6व्याची तुलना करूया. 5व्या प्रकारात काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, दोन घटक काही प्रमाणात एकमेकात संबंधित असतात, काही प्रमाणात, आणि तिसरा पूर्णपणे वेगळा असतो. 6व्या प्रकारात काय सांगितलेलं आहे, जेव्हा एक वर्ग पूर्णपणे दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो. आता बघा, याच्यात काय झालेलं आहे, एक वर्ग हा पूर्णपणे दुसऱ्या याच्यात काय झालेला आहे, समाविष्ट आहे. एक वर्ग पूर्णपणे दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो. हा पहिला वर्ग आहे. हा काय झालेला आहे, पूर्णपणे बघा या दुसऱ्या याच्यात समाविष्ट आहे. म्हणजे पहिलं सर्कल हे या मोठ्या सर्कल मध्ये, म्हणजे दुसऱ्या सर्कल मध्ये काय आहे, समाविष्ट आहे. म्हणून बघा, तेव्हा अशा पद्धतीने हे झाले दोन सर्कलचं. पहिला प्रकार, पहिला वर्ग हा
दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो आणि तिसरा वर्ग यापासून पूर्णपणे वेगळा असतो. म्हणजे पाचव्यात आणि सहाव्यात फक्त एवढंच, हे जे वाक्य हे सेपरेट आहे, त्याच्यातही हेच वाक्य होतं की तिसरा वर्ग पूर्णपणे वेगळा असतो. परंतु पहिला आणि दुसरा त्याच्यात काही प्रमाणात समाविष्ट होते, याच्यामध्ये पूर्णपणे दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो. मग बघा, आता यामध्ये तुम्ही बी सांगू शकतात विद्यार्थी मित्रांनो, भारत, कर्नाटक आणि ऑस्ट्रेलिया. तुम्हाला आता माहितच आहे. फक्त आपल्याला त्यासाठी बघा, नुसतं आपण वेणाकृती येते, आपल्याला वेणाकृती येते, परंतु आता हे तुम्हाला समजलं, पहिला घटक दुसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतो आणि तिसरा पूर्णपणे वेगळा. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आपलं सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान सुद्धा आपण वाचन केलंच पाहिजे. आपल्याला ते सुद्धा आपण वाचन वाढवलं पाहिजे. आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळे जे काही आहे वाचन, जेवढं तुम्ही वाचन करशाल तेवढं तुमचं जे काही ज्ञानाची कक्षा आहे ही रुंदावत जाईल. आणि कोणताही प्रश्न येऊ द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा, भारत, कर्नाटक, ऑस्ट्रेलिया, आता हा संबंध आपल्या लक्षात आला पाहिजे. अरे ऑस्ट्रेलिया काय आहे, भारत काय आहे आणि कर्नाटक काय आहे? आपण बघतोय की क्रिकेट खेळताना तुम्ही बघत असाल की भारत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या मॅच चालू असतात. बघितल्या ना सगळ्यांनी, नाही का? तुम्ही बघतात, T20 असेल, वन डे असेल, भारत ऑस्ट्रेलियाची मॅच चालू असते. परंतु कर्नाटकची कधी मॅच बघितली का? नाही. कर्नाटकचा संघ तुम्ही वन डे ज्या काही आपल्याला वर्ल्ड कप होतो त्याच्यात आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे काय आहे? भारत आपला देश आहे. आपण रोजच आपण बघतो, प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे. तसा हा ऑस्ट्रेलिया सुद्धा काय आहे? देश आहे. आणि पहिल्या घटकाचा दुसऱ्या घटकात बघा हा संबंध आहे. भारत आणि कर्नाटक, आपल्या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक राज्य आहेत. त्या राज्यांमधलं कर्नाटक सुद्धा काय आहे? एक राज्य आहे. म्हणून यांचा क्रम बघा, एक वर्ग पूर्णपणे दुसऱ्या वर्गात. एक वर्ग कोणता? बघा, आता हे जे आपण बघितलं याला आपण म्हणू कर्नाटक. कर्नाटक आणि हे कर्नाटक राज्य कुठं समाविष्ट आहे? भारत देशात. कोणत्या देशात समाविष्ट आहे? भारत देशात. आणि तिसरा घटक पूर्णपणे वेगळा आहे, तो आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया बघा, लिहून घ्या तुम्ही सुद्धा वहीमध्ये. प्रकार 6वा पूर्णपणे वेगळं. एक वर्ग पूर्णपणे दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो. कर्नाटक राज्य पूर्णपणे काय आहे? आपल्या भारत देशात पूर्णपणे समाविष्ट आहे. आणि तिसरा वर्ग यापासून पूर्ण वेगळा असतो. तिसरा वर्ग, ऑस्ट्रेलिया हा स्वतंत्र देश आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय होतं? या प्रकारची वेन आकृती आपण सिलेक्ट करू शकतो. 6वा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पुढील प्रकाराकडे जाऊया. प्रकार नंबर बघा पुढचा, बघा 7वा प्रकार. व्यवस्थित वाचायचा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. नुसता वाचायचंच नाही, तर आपण सुद्धा त्याच्यावर विचार करायचा आहे. बघा, जेव्हा दोन घटक तिसऱ्या घटकापाशी संबंधित असतात
मात्र दोन्हीचे अस्तित्व एकमेकापासून स्वतंत्र असते, त्यावेळी ते घटक खालील प्रमाणे दाखवले जातात. आता बघा, दोन घटक तिसऱ्या घटकापाशी संबंधित असतात. मग आता बघा, बांधकाम साहित्य लोखंड आणि लाकूड, लोखंड आणि लाकूड, बांधकाम साहित्य लोखंड आणि लाकूड, दोन घटक तिसऱ्या घटकाशी संबंधित असतात, मात्र त्या दोन्हीचे अस्तित्व एकमेकापासून स्वतंत्र असते. त्यावेळेस आपण ह्या प्रकारची आकृती दाखवतो. बघा, मग बांधकाम साहित्य, बघा बांधकाम साहित्य बांधकाम साहित्य आणि दोन घटके तिसऱ्या घटकाशी संबंधित आहे, म्हणजे आपण बघतोय की आपलं लोखंड, लोखंड आणि लाकूड, लोखंड आणि लाकूड. बघा, बांधकाम साहित्य त्याच्याशी संबंधित हे लोखंड आणि लाकूड आपलं संबंधित आहे. आपण बघतोय की आपल्याही घरी बांधकाम होते, किंवा तुम्ही आजूबाजूला जाताना बिल्डिंगचं काम बघतात, नाही का? आपल्या घरासाठी आपण लोखंडाचा वापर करावा लागतो बांधकामाला, स्टील वगैरे, आणि लाकूड आपण बघतोय की सगळं फर्निचर आपल्याला करायचं असेल, दरवाजा खिडक्यांना सुद्धा आपण लाकूड वापरतो. तर अशा पद्धतीनं प्रकार 7वा आहे बांधकाम साहित्य लोखंड आणि लाकूड. आता आपण पुढच्या प्रकाराकडे येऊया. पुढील प्रश्न बघूया. बघा, 7 प्रकार तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता शेवटचा प्रकार बघा, प्रकार 8वा आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि व्यवस्थित विचार करायचा आहे. जेव्हा एक वर्ग दुसऱ्या वर्गात पूर्णपणे समाविष्ट असतो, एक वर्ग दुसऱ्या याच्यात पूर्ण समावेश असतो. जसं मी तुम्हाला माहिती सांगितलं होतं, कर्नाटक राज्य हे भारत देशात, कर्नाटक राज्य बघा, समजा आपण पाहिले हे कर्नाटक राज्य हे कोणत्या याच्यात समाविष्ट आहे? भारत देशात. आणि ऑस्ट्रेलिया स्वतंत्र होता. परंतु ह्या प्रकारामध्ये, 8व्या प्रकारामध्ये, जेव्हा एक वर्ग दुसऱ्या वर्गात पूर्णपणे समाविष्ट असतो व तिसरी बाब किंवा तिसरा वर्ग पहिल्या व दुसऱ्या बाबीशी काही प्रमाणात संबंधित असतो. बघा, हा तिसरी बाब, पहिला आणि दुसरा एकमेकाशी संबंधित आहे, आणि तिसरा बाब जो आपला ऑस्ट्रेलिया इकडे होता ना विद्यार्थी मित्रांनो, तो काय आहे? आता या 8व्या प्रकारामध्ये काय होतं? यो पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारात काही प्रमाणात संबंधित असतो. मग यामध्ये बघा, आपल्याला साक्षर, सुशिक्षित आणि बेरोजगार, साक्षर, सुशिक्षित आणि बेरोजगार, मग अशा पद्धतीनं हा आपल्याला प्रकार 8व्या मध्ये आपण बघणार आहोत. प्रकार 8व्या प्रकारात या पद्धतीचे प्रश्न आपल्याला येत असतात. आता आपण काही प्रश्न बघूया. बघा, काही आपण प्रश्नांचा अभ्यास करूया. बघा, प्रश्न नीट वाचा. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 प्रकारचे प्रश्न, आपण प्रश्न प्रकार या ठिकाणी वेन आकृतीचे समजून घेतलेले आहे, आणि ह्या 8 प्रकारावर आधारितच आपल्याला वेगवेगळे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. तर आपण त्यामुळे ते लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण प्रश्न पाहिला,
प्रश्न पहिला आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा 2019 साली आलेला आहे प्रश्न. दिलेली वेन आकृती कोणत्या पर्यायातील घटकाशी अचूक जुळेल? कोणता घटक कोणत्याशी अचूक जुळेल हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा यामध्ये सर्कल दाखवलेला आहे आणि त्यामध्ये दोन सर्कल एकमेकात दोन्ही बघा जे आतले दोन घटक आहे ना, जे दोन घटक आहे ते पूर्णपणे त्या मोठ्या घटकामध्ये समाविष्ट आहे. वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात आलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. अतिशय सोपे प्रश्न आहे आणि हे हक्काचे मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं आपण लोड न घेता जर शांततेनं सोडवलं तर आपल्याला हक्काचे मार्क मिळतात. बघा वेन आकृती आहे आणि या वेन आकृतीमध्ये आपल्याला सांगितलं की अचूक पर्याय कोणता आहे. 2019 ला आलेला प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे अन्न घटक, पिष्टमय पदार्थ आणि गहू. बघा अन्न घटक, पिष्टमय पदार्थ आणि गहू. दुसरा पर्याय आहे भारत, महाराष्ट्र आणि कर्नाटक. तिसरा पर्याय आहे खेळ, क्रिकेट आणि बॅट बॉल. आणि चौथा पर्याय आहे तेलंगणा, राजस्थान, गोवा. थोडा विचार करायचा आणि मग आपण आपल्या उत्तराकडे गेलो पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमचं उत्तर तयार केलं का? तुम्ही प्रश्न लिहिला असेल, तुमच्या उत्तराला लगेच खून करायची तुम्ही सुद्धा. मग यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की आपण जे 8 जे प्रकार पाहिले त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. यामध्ये आपण मग बघा प्रकार नंबर 2 पर्याय दुसरं हे बरोबर आहे. यामध्ये भारत, महाराष्ट्र आणि कर्नाटक. बघा अशा पद्धतीनं सगळ्यांच्या लक्षात आलं का? सोपा आहे हा प्रश्न सोपा आहे. तुम्हाला मी सांगितलं की काही प्रश्न हे सोपे आहे परंतु काही प्रश्न निश्चितच आपल्या मेंदूला चालना देणारे आहे आणि आपल्याला फसवे प्रकार असतात. त्यामुळं लक्षपूर्वक निरीक्षण करायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या? भारतमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक ही 2 राज्य आहेत. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. सगळ्यांनी प्रश्न लिहिला असेल, वहीमध्ये लिहून घ्या, कारण लिहिलेलं आपल्या कायम स्मरणात राहणार आहे. नुसतं ऐकलं का ते आपण लगेच आजच्या दिवस लक्षात राहील, उद्या आपण काय होणार आहे विसरून जाणार आहोत. म्हणून आपल्या प्रश्न लिहून वहीत लिहून घ्यायचा आणि त्याच्यावर विचार करायचा. आपण तसं प्रश्न सोडवणारच आहे पण माझ्या सोडायच्या आधी तुमचं सुद्धा उत्तर तयार झालं पाहिजे. आता आपण प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया. बघा दुसरा प्रश्न आहे, सगळ्यांनी वाचायचा आहे. दुसरा प्रश्न सगळ्यांनी वाचायचा आहे. दिलेली वेन आकृती पुढील पैकी कोणत्या पर्यायातील घटकाशी अचूक जुळेल? बघा वेन आकृती कोणत्या पर्यायाशी अचूक जुळेल हे लक्षात घ्यायचंय तुम्ही.
आता इथं बघा एकात एक 3 सर्कल दाखवलेले आहे. मोठा सर्कल, त्याच्यात परत मध्ये आणि त्याच्यामध्ये परत छोटा सर्कल. तर 3 सर्कल आपल्या लक्षात आलं पाहिजे. पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे. सोने, चांदी, धातू. दुसरा आहे जमीन, पाणी, आकाश. तिसरा आहे हत्ती, मासा, जलचर. आणि चौथा पर्याय आहे भारत, महाराष्ट्र, मुंबई. तर हे 4 पर्यायांचा आपण 4ही पर्याय लक्षपूर्वक वाचन केले पाहिजे. वाचन करायचे, लक्षपूर्वक वाचायचे, आपण वाचन केले पाहिजे. आणि आता आपल्या लक्षात विचार करायचा, आपण सोने, चांदी, आपण पाहिलं सोने हा वेगळा धातू आहे, चांदी वेगळा आहे, म्हणून त्यामध्ये हे बसणार नाही. प्रत्येक पर्याय आपण पडताळून पाहिजे. जरी आपल्याला उत्तर माहित असलं, नुसतं उत्तराला खून न करता ते पर्याय सुद्धा आपण पडताळून पाहिले पाहिजे. जमीन, पाणी, आकाश. आता आपण पाहतोय जमिनीमध्ये पाणी असतं, परंतु आकाश सुद्धा आहे, सेपरेट आहे, स्वतंत्र आहे. हत्ती, मासा, जलचर. जलचर मध्ये मासा येतो, परंतु हत्तीचं अस्तित्व काय आहे, सेपरेट आहे. यांचा कोणत्याही प्रकारचा एकमेकाशी अशा पद्धतीचा संबंध नसतो. चौथा प्रकार आहे भारत, महाराष्ट्र, मुंबई. भारत, महाराष्ट्र, मुंबई. आता बघा हे चौथं उत्तर आपलं परफेक्ट बसतं. मग आपण बघा तुम्हाला सांगतो, तर हे आपला भारत देश, भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपली मुंबई आहे. ही मुंबई कुठं आहे, महाराष्ट्रात आहे, म्हणून याच्यात काय येईल, इथं मुंबई. बघा लिहून घ्या असं, म्हणजे मुंबई, महाराष्ट्र आणि भारत अशा पद्धतीनं. दुसरा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल, यामध्ये वेन आकृतीमध्ये कोणत्या पर्यायातील घटक अचूक जुळला, तर चौथा पर्याय हा आपला भारतामध्ये महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात मुंबई. एकदम सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा हा, सगळ्यांनी प्रश्न लिहून घ्या. प्रश्न तिसरा प्रश्न आहे, त्याच्यातला 3 पॉइंट या. फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ, फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती. बघा आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे त्रिकोण. तर त्रिकोण कोणता आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा हा त्रिकोणी, आणि हे लंबवर्तुळ, लंबवर्तुळ, आणि हा काय आहे, षटकोन. म्हणजे हा षटकोन. तर याच्यात काय सांगितलं, फक्त त्रिकोण आणि फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती.
म्हणजे फक्त विचारलंय मुलांना. बघा तुम्ही प्रश्न लिहून घ्या. बघा आता इथं आपण लिहूया स्पष्टीकरण. बघा इथं फक्त त्रिकोण, फक्त त्रिकोण मध्ये किती अंक आहे? 2. फक्त त्रिकोण मध्ये 2 अधिक फक्त लंबवर्तुळ, लंबवर्तुळात किती अंक आहे? 6. आणि फक्त षटकोन, बघा षटकोनामध्ये फक्त षटकोनात किती अंक आहे? 7 आणि 8. परत एकदा आपण बघा निरीक्षण करायचं व्यवस्थित. प्रश्न फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ, फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती? बघा आता 2. फक्त त्रिकोणात कोणता अंक आहे? 2 आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ह्या तिन्ही आकृती आपण व्याख्याच पाहिली होती, ती व्याख्या कायम आपल्या लक्षात राहिली पाहिजे. वेन आकृती म्हणजे काय? की तिन्ही घटक हे काय असतात? त्याच्याशी एकमेकाशी काही प्रमाणात संबंधित असतात, किंवा कधी 2 घटक संबंधित असतात, तिसरा स्वतंत्र असतो. आपण जे काही 8 प्रकार पाहिले ना, त्याच्यावर आधारितच हा प्रश्न असतो. मग बघा यामध्ये त्रिकोणात फक्त फक्त विचारलं का? फक्त म्हणजे त्याच्यात दोघांमध्ये समाविष्ट नाही, फक्त त्रिकोणात आपण बघायचं आहे. मग बघा यांची बेरीज करूया. 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, 15 आणि 8 23, 15 आणि 8 23. बेरीज बघा नीट बघा परत. 7 आणि 8 15, 15 आणि 2 17, 17 आणि 6 23. 7 and 8 15, 15 and 2 19, and 19 and 6 7 8 15, 17, 17 and 6 23, 23. मग 23 किती नंबरचा पर्याय आहे? 2 नंबरचा. बघा मग आता आपल्या इथे या प्रकारचा प्रश्न तुमच्या लक्षात आला. सोपं आहे. फक्त आपण लिहून घ्यायचंय. लिहून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की अरे इथं 2 आहे, फक्त इथं 6 आहे, इथं 7 आहे, इथं 8 आहे. तर अशा पद्धतीने आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. बघा 3.2 तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता? सोपा प्रश्न, अतिशय सोपा आहे, काही अडचण नाही, अवघडच नाही. पाहिल्या अगदी चुटकी सारखी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्या लक्षात येतं. तीच आकृती आहे षटकोन, त्रिकोण आणि लंबवर्तुळ. आकृती तीच आहे, फक्त याच्यात काय विचारलं? तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता? आता बघा आपण मगाशी पाहिलं फक्त षटकोनात 2 7 आणि 8 या दोन संख्या काय आहेत? फक्त षटकोनात आहे. हा 2 फक्त त्रिकोणात आहे. हा 6 काय आहे? फक्त लंबवर्तुळात आहे. त्यानंतर आता आतमध्ये शिरूया थोडं, नाही का? मग आतमध्ये शिरल्यानंतर आपल्या लक्षात येतं की षटकोन आणि त्रिकोण ह्या दोन्हींमध्ये कोणता अंक आहे? 5. कोणता अंक आहे? 5. त्यानंतर लंबवर्तुळ आणि षटकोन यामध्ये कोणता अंक आहे? 3. त्यानंतर लंबवर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये दोघांमध्ये सामायिक अंक आहे 4. आणि ह्या तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक आहे, तुमच्या लक्षात आला असं आता
तो म्हणजे नाही नाही नाही. बघा हा 9 अंक ह्यात षटकोन असेल, त्रिकोण असेल आणि लंबवर्तुळ या तिन्ही मध्ये काय आहे समाविष्ट आहे. सगळ्यांनी आकृती लिहून घेतली का? तिन्ही आकृत्यांमध्ये 2018 साली बघा, 2018 साली हा प्रश्न आला होता. अतिशय सोपा प्रश्न, 2 मार्क आपल्या हक्काचे लगेच पहिल्या लक्षात आलं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा प्रश्न 4 आहे. पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पहा व पुढील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडा. प्रश्न 2021 साली आलेला प्रश्न आहे. फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती येईल? तुम्ही सुद्धा लगेच आकृती तुमच्या समोर आहे. प्रश्न पटकन आपल्या वहीमध्ये लगेच काढून घ्यायचा आहे, लिहून घ्यायचा आहे, आकृती काढायची आहे आणि प्रश्नांचे उत्तर लगेच तयार करायचं आहे. आता बघा झालं लिहून? आता आपण बघा फक्त चौकोन, फक्त चौकोनात किती अंक आहे? 6. व त्रिकोणात असणारा अंक, फक्त त्रिकोणात किती अंक आहे? 8. फक्त चौकोनात फक्त त्रिकोणात असणारे अंक यांची प्लस केली आपण किती झाले? 6 आणि 8 14. 8 आणि 6 14. आणि आता फक्त वर्तुळ, फक्त वर्तुळात किती अंक आहेत? 3 प्लस फक्त चौकोनात असणारा अंक, फक्त चौकोनात असणारा अंक किती आहे? 6. यांची प्लस करून घ्या, ती झाली 9. लक्षपूर्वक बघा व्यवस्थित. फक्त चौकोन बघा, हा चौकोन आहे. या चौकोनामध्ये फक्त चौकोनात फक्त 6 हाच अंक आहे एकमेव. नंतर त्रिकोणात, फक्त त्रिकोणात असणारा अंक किती आहे? 8. मग या दोन्हींची बेरीज केली 8 आणि 7 14. त्यानंतर फक्त वर्तुळ, फक्त वर्तुळात कोणता अंक आहे? 3. आणि चौकोनात किती अंक आहे? 6 9. आणि यांच्या बेरजेतील फरक, यांच्या बेरजेतील फरक विचारला. फरक म्हणजे काय करायची? वजाबाकी. 14 मायनस 9, 14 मायनस 9 किती आलं? 14 मधून 9 गेले, उत्तर किती आलं? 5. बघा मग किती नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला? 2 नंबरचा. किती नंबरचा पर्याय आहे? 2 नंबरचा. अशा पद्धतीनं सोपे गणित आहे. फक्त आपण प्रश्न व्यवस्थित वाचून घेतला पाहिजे. परत एकदा उत्तर सर्व मुलांनी लिहून घ्या. फक्त चौकोन, फक्त त्रिकोण आणि फक्त वर्तुळ, फक्त चौकोनात यांच्या बेरजेतील फरक आपण आधी बेरीज केली.
आणि बेरीज केल्यानंतर त्यांची काय केली, वजाबाकी केली. वजाबाकी केल्यानंतर काय काढला, त्यांचा फरक काढला. तर अशा पद्धतीने उत्तर आलं 5. तर बघा, आज आपण बघतोय की आजची ही तासिका, आपण या तासिकेमध्ये काय शिकलो? बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण 8 प्रकार शिकलो. आणि आता याच्यानंतर अजून एक आपण गणित बघूया. बघा आता पुढील आकृतीत त्रिकोणात संगीतकार, त्रिकोणात काय दिलेले आहे, संगीतकार. बघा याच्यामध्ये काय दिलेले आहे, संगीतकार. चौकोनात काय आहे, गायक. आणि वर्तुळात काय आहे, नट. संख्या दर्शक त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर सांगा. बघा, संगीतकार, गायक व नट हे तीनही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे? बघा, संगीतकार बी पाहिजे, तो गायक बी पाहिजे आणि तो नट बी पाहिजे. तर असं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यामध्ये आपण निरीक्षण करायचं आहे. आता हे एकात एक त्रिकोण आहे, चौकोन आहे आणि सर्कल आहे. तर हे नट आहे. नट आपण जर बघितलं तर 3 आहे, 2 आहे, 1 आहे. गायक जर बघितलं तर 6, 5, 3, 2. संगीतकार बघितलं 7, 3, 5, 4. परंतु हे तीनही गुण फक्त न करता तीनही गुण ज्याला येतात, तीनही गुण संपन्न असणारा, तर किती आहेत रे ते फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इथं किती आहेत, 3. बघा, तीन व्यक्ती अशा आहेत की त्यामध्ये काय आहे, ते गायक बी आहे आणि ते नट बी आहेत आणि संगीतकार बी आहेत. म्हणून प्रश्न यामध्ये जे उत्तर आहे, पर्याय पहिला होता 3, दुसरं 4, तिसरं 5 आणि चौथा 2. तर यामध्ये आपला पहिला पर्याय बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज वेन आकृती आणि ह्या वेन आकृतीचे आपण 8 उपप्रकार आणि ह्या 8 उपप्रकारावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेतलेले आहे. तर आजची ही तासिका आपण बघतोय की ही तासिका या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ही तासिका आपल्या जिल्ह्याचे शिवसाहेब माननीय भंडारी साहेब, आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री पाटील साहेब, संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री बाळासाहेबजी गुंड साहेब आणि शिष्यवृत्तीचे नोडल अधिकारी सन्माननीय कल्याणजी राऊत साहेब आणि आज या ठिकाणी केंद्र प्रमुख सन्माननीय अनाथ साहेब या सर्वांच्या सहकार्यानं आजची ही तासिका मी शिवाजी चत्तर, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव माता, तालुका संगमनेर, ही तासिका या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या तासिकासाठी सहकार्य करणारे या तंत्रस्नेही शिक्षक सन्माननीय टावरे सर, सन्माननीय राऊत सर, सन्माननीय दळवी सर आणि सन्माननीय अशोक सोनवणे सर या सर्वांच्या सहकार्यानं ही तासिका या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि पुन्हा आपण उद्या पुन्हा वेन आकृतीमधीलच वेगवेगळे प्रश्न प्रकार हा घटक आपण समजून घेणार आहोत. उद्याही सकाळी 7 ते 8 याच काळात आपली तासिका होईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. सर्वांना धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या.